कोरड्या हिवाळ्यातील त्वचेसाठी काही टिप्स तुम्हाला वर्षभर हायड्रेटेड, गुडगुडीत आणि लवचिक त्वचा दाखवण्यात मदत करतील. लांब, गरम शॉवर टाळा. शॉवरमध्ये बराच वेळ राहिल्याने तुमच्या त्वचेचा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि कोरडेपणा येऊ शकतो. हे त्वचेतून नैसर्गिक तेल देखील काढून टाकू शकते आणि ते निस्तेज आणि निर्जलीत वाटू शकते. म्हणून शॉवर दरम्यान आपल्या त्वचेला गरम पाण्याचा संपर्क मर्यादित करा आणि कोरडेपणा टाळण्यासाठी कोमट पाणी वापरा. या व्यतिरिक्त आंघोळीनंतर ताबडतोब आपल्या त्वचेला मॉइश्चराइज करणे सुनिश्चित करा. सौम्य स्किनकेअर उत्पादने वापरा. काही क्लिन्झर, फेस वॉश किंवा स्क्रब कोरड्या, निर्जलीत आणि संवेदनशील त्वचेसाठी खूप कठोर असतात. हिवाळ्यातील कोरड्या त्वचेचा एक चांगला उपाय म्हणजे तुमच्या त्वचेला आवश्यक असलेल्या प्रेमाने आणि काळजीने लाल करण्यासाठी केमिकलयुक्त सौम्य क्लिन्झर आणि सुखदायक स्किनकेअर उत्पादनांची निवड करणे. सुगंध, अल्कोहोल किंवा रंग असलेली उत्पादने वापरणे टाळा. हे तुमची त्वचा आणखी कोरडी करू शकतात. तुमच्या स्किनकेअरमध्ये हायलुरॉनिक ॲसिडचा समावेश करा. तुमची त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यासाठी हायलुरॉनिक ॲसिड हा एक उद्भट घटक आहे. म्हणूनच कोरड्या हिवाळ्यातील त्वचेला समोर जाण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे हिवाळ्यातील स्किनकेअरमध्ये हायलुरॉनिक ॲसिड समाविष्ट करणे, कारण हे त्वचेचे पोत आणि अनुभव सुधारताना नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या दैनंदिन पथ्यमध्ये हायलुरॉनिक ॲसिड सिरम, क्रीम किंवा शीट मास्क समाविष्ट करू शकता. एक ह्युमिडिफायर मिळवा. वर्षाच्या थंड महिन्यात आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ह्युमिडिफायर घेणे हा हिवाळ्यातील कोरड्या त्वचेचा एक उत्तम उपाय आहे. हे केवळ तुमच्या त्वचेतील ओलावा कमी होण्यापासून रोखत नाही, तर तुम्हाला नेहमी उबदार राहण्यास मदत करते. तुम्ही काय खाता यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य बरेच अवलंबून असते. म्हणूनच कोरड्या हिवाळ्यातील त्वचेसाठी सर्वोत्तम टिपांपैकी एक म्हणजे तेलकट, जंक फूड, फास्ट फूडपासून दूर राहणे. तुम्हाला आता कितीही गरम, मसालेदार आणि चीज पिझ्झाची इच्छा आहे त्याची पर्वा न करता त्याऐवजी त्वचेला आतून हायड्रेशन सुनिश्चित करण्यासाठी आपल्या नियमित आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच तुमच्या रोजच्या आहारातील इतर द्रवांसह किमान 8 ग्लास पाणी पिऊन तुमचे शरीर ताजे ठेवा. नाईट क्रीम वगळू नका. कोरड्या हिवाळ्याच्या त्वचेचा सामना करण्यासाठी रात्रभर उपचार हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे हिवाळ्यात आवश्यक असलेला ओलावा आणि तेलांनी तुमची त्वचा पुन्हा भरून काढेल. तुम्ही त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी, त्वचेची खंबीरता, तारुण्य आणि तेज वाढवण्यासाठी, रात्र भरवण्यासाठी, त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि नवनवीन दिसण्यासाठी, नवनिर्मितीला चालना देण्यासाठी तुम्ही नाईट क्रीमचा वापर करू शकता. ओव्हर एक्सफोलिएशन टाळा. एक्सफोलिएशन हा तुमच्या त्वचेच्या पृष्ठभागावरील मृत पेशी, अशुद्धता काढून टाकण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे तुमची त्वचा गुटगुटीत आणि तजेलदार दिसते. तथापि, चेस जास्त केल्याने कोरडे, फ्लॅकी, खाज सुटणे किंवा क्रॅक आणि चिडचिड होऊ शकते. शिवाय, कठोर स्क्रब वापरल्याने तुमच्या त्वचेचा ओलावा अडथळा निर्माण होऊन आणखी नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात कोरड्या त्वचेचे एक्सफोलिएट करताना तुम्ही जास्त एक्सफोलिएट करू नका. तुमची स्किनकेअर दिनचर्या बदला. हे लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे की ऋतू बदलत असताना तुमच्या स्किनकेअर दिनचर्येमध्ये बदल करणे आवश्यक आहे. हे तोडण्यासाठी उन्हाळ्यात जेल आधारित मॉइश्चरायझरची मागणी होऊ शकते, तर हिवाळ्यात तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मलाईदारांची मागणी होऊ शकते. म्हणून हवामान बदलत असताना तुम्हाला त्वचेच्या गरजा समजून घेणे आणि आवश्यक बदल करणे आवश्यक आहे. तुमची त्वचा कधीही स्क्रॅच करू नका किंवा घासू नका. तुमच्या त्वचेला खाज सुटू नये यासाठीची धडपड खरी आहे, तथापि यामुळे केवळ पुढील नुकसान आणि जळजळ होईल. त्यामुळे तुमच्या त्वचेला खाज सुटण्यापासून दूर राहा आणि हिवाळ्यात खाज सुटणाऱ्या कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी सौम्य लोशन वापरा. तसेच तुमची त्वचा पुसण्यासाठी मऊ कापड किंवा टॉवेल वापरा आणि तुम्ही ते तुमच्या त्वचेवर घासणार नाही याची खात्री करा.